महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं होतं की फक्त 2 महिन्यासाठी अवघडमधून सोप्यामध्ये जाहीर करण्यात आलेले जे काही शिक्षक आहेत त्यांच्या बदल्या पुढच्या 10 वर्षासाठी रखडणार होत्या, त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड अन्याय होणार होता। या सर्व निवेदनाचं नोंद घेऊन आदरणीय निरंजन डावखरे साहेब आणि ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांनी याची नोंद घेतली आणि आज तातडीने बैठक इथे लावलेली आहे। मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये यांनी ह्या सर्व शिक्षकांवर झालेला अन्याय पूर्णपणे दूर करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि ह्या सर्व शिक्षकांना या बदल्यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे। आम्ही आदरणीय निरंजनजी डावखरे साहेब आणि आपले ग्रामविकास मंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो। मान्य श्री आमदार श्री निरंजन डावखरे सर यांनी आमच्या अडचणी लक्षात घेऊन पूर्ण पालघर जिल्ह्याच्या समस्यासाठी एक विशेष मीटिंग ग्रामविकास मंत्री नामदार श्री गोरे साहेब यांच्या दालनात लावली आणि त्यामध्ये 2019ला अवघडमध्ये असलेल्या माझ्या भगिनी किंवा माझे शिक्षक यांची सेवा नवीन नियमानुसार खंड होत होती आणि त्यांना 2032 किंवा 2035 पर्यंत त्याच शाळेत राहायला लागणार होतं। यांना तो खूप त्रासाचं होणार होतं आणि माननीय डावखरे सरांना त्याबद्दल आम्ही बोलल्यानंतर त्यांनी आजची मीटिंग लावून हा प्रश्न पूर्णपणे मिटवलेला आहे। मी संघटनेतर्फे आणि महाराष्ट्र राज्यातील पूर्ण शिक्षकांतर्फे जाहीर आभार मानते।